तुम्ही कधी पण अभ्यास करताना सोबत मम्मीला घेऊन बसत जावा. सर कसं शिकवता दाखवा बेटा, लक्ष द्या. मम्मी पप्पांना पण असली भाषा दाखवू नका, कॅटरीना वगैरे. चांगलं दाखवा, लक्ष द्या का. ऐका मी काय सांगतोय, मम्मी असं बोलले, सर तसं बोलले. आई वडील बघा, मी एक पाहिले बघा, जी मुलं मुली खूप गुमे असतात, गुमे कळते का, घरी काहीच बोलत नाहीत, बम, मम्मी पप्पाला काही डिस्कस करत नाही. मी 100% सांगतो, ते पोरग नक्की आई वडिलाला बुडवतंय, ती पोरगी नक्की सैराट होते बघा. काही विद्यार्थी मोकळ्या मनाचे असतात, जे काही ट्युशनमध्ये घडतंय आई वडिलांशी डिस्कस करतात, असे लेकर नक्की यश मिळवतात, लक्ष द्या का. एक माझ्या अनुभवानं तुम्हाला सांगतोय, हे घुमे असते का, काहीच बोलत नाही. तुमचा लहान भाऊ असेल तर त्याला आता पण बोलायला शिका, त्याला बोलायला शिकवा, लक्ष द्या का. काय झालं ट्युशनमध्ये, काय झालं क्लासमध्ये, काय झालं स्कूलमध्ये, ह्या सगळ्या गोष्टी डिस्कस करा त्याच्यासोबत. त्याच्यामुळे त्याचं मन मोकळं होतं बेटा, आणि ते फ्री वागायला सुरू करते. नाहीतर अन्यथा ते मनातच ठेवते, असं आज घरात हे चोरायचं, उद्या ते चोरायचं, त्या डोक्यात वेगळ्याच कल्पना सुरू असतात बेटा, लक्ष द्या का. तर माझी कळकळीच विनंती, असे घुमे खूप डेंजर असतात, असे घुमे मुलं आणि अशा घुम्या मुली डेंजर असतात. बी अलर्ट, लक्ष द्या बाबू, खरं रे, माझ्या अनुभवानं सांगतो हे, लक्ष द्या का. बघा